बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यात वन्य प्राण्यांचा वाढता उपद्रव शेतकऱ्यांसाठी गंभीर समस्या बनला आहे। पिंपळकुटा आणि लासुरा परिसरात बिबट्या, नीलगाय, रानडुक्कर आणि इतर वन्य प्राण्यांचा वापर वाढल्यानं पिकांचं नुकसान होत असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे। बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्याचा उत्तर भाग हा सातपुडा पर्वतरांगा आणि हतनूर धरण परिसराला लागून आहे। याच भागातील पिंपळखुटा आणि लासुरा ही गावे पूर्णा नदीपट्टा आणि जंगलाला लागून असल्यानं गेल्या काही दिवसांपासून वन्य प्राण्यांचा उपद्रव वाढला आहे। या परिसरात रानडुक्कर, नीलगाय, कोल्हा, सायाळ आणि क्वचित बिबट्या शेतात शिरत आहे। पावसाळ्यात ऊस, कापूस आणि सोयाबीन ही पिके तयार असताना त्यांची मोठ्या प्रमाणावर नासाडी होत आहे। काही ठिकाणी बिबट्यानं नागरिकांना जखमी केल्याच्या घटनांमुळे शेतात कामाला जाणाऱ्या मजुरांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। सकाळी आणि संध्याकाळी शेतात जाणे ही लोक टाळत आहे। वन्य प्राण्यांच्या वाढत्या उपद्रवाला आळा घालण्यासाठी गावकऱ्यांनी वन विभागाकडे लेखी मागणी केली आहे। बिबट्या आणि इतर प्राण्यांना पकडण्यासाठी ट्रँक्विलायझर गनसह पथक तातडीनं प्रतिसाद देण्यासाठी पंचनामा आणि नुकसान भरपाई आणि त्वरित पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। आमच्या परिसरामध्ये बऱ्याच दिवसापासून, बऱ्याच महिन्यापासून वाघाची किंवा लेपर्डची खूप दहशत आहे। खासकर पिंपळखुटा, लासुरा या गावामध्ये। या गावामध्ये 2 व्यक्तींना वाघाने खूप गंभीर जखमी केलेले आहे, म्हणजे त्यांचा जीव जाता जाता वाचला। त्यानंतर पुन्हा आता दररोज जे मंडळी शेतात जाते, आता पाणी पेरणीचे दिवस आहे, त्यांना मशागत करायसाठी जावं लागते, तर लोकांना दररोज वाघ दिसतो आणि दहशतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। परंतु प्रशासनाकडून किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंटकडून अशी काही कॉन्क्रिटेड ॲक्शन झालेली नाही आहे। कारण आता त्याची सक्त जरूरत होत आहे, कारण 2 लोकांचा मृत्यू होता होता वाचला। आता फॉरेस्ट डिपार्टमेंट कोणाची वाट बघत आहे। आणि मी मागच्या महिन्यात 28 मेला शेतात काम करत असताना माझ्यावरती बिबट्याने हल्ला केला होता। तर मला भरपूर त्रास झाला। दवाखान्यात माझे भरपूर पैसे पण गेले आणि त्यानंतर गावात एवढं असं दहशतीचं वातावरण आहे पूर्ण परिसरात, की आता मजूर पण कामाला कोणी येत नाही। आणि आता कामाचे दिवस आहेत, भरपूर पेरणीचे दिवस आहेत आणि आता मला खूप त्रास होत आहे। पण माझी वन विभागाला एक विनंती आहे की त्यांनी काहीतरी पिंजरा वगैरे लावून त्या बिबट्याला इथून पकडून न्यावं, जेणेकरून इथं परिसरातील जे वातावरण आहे लोकांच्या मध्ये भीती जाईल आणि लोक निशंक होऊन काम करतील। मी शेतामध्ये राहतो। माझ्याच शेजारी आमच्या गावातील गुरांचा गोठा आहे, तेथील ते एक शेळी या बिबट्याने खाल्ली आहे। तिथं चौकशीसाठी वन विभागाचे अधिकारी आले होते आणि तो बरेच वेळा नागरिकांच्या दृष्टीस पडतो, सकाळ संध्याकाळ त्याची दहशत आहे। आता शेतकऱ्यांना रात्रीचं हरिण, सांबर आणि डुक्कर याच्यासाठी आपलं पिकाचं नुकसान न व्हावं याच्यासाठी जावं लागतं आणि प्रत्येकाच्या मनात भीती आहे